अरुण खान. धन्यवाद. मी धन्यवाद करतो निलेश राणेजी आणि भास्कर शेठ यांना की कुणीतरी कोकणासाठी आवाज उचलला. अध्यक्ष महोदय, रायगड जिल्हा सुधागड तालुका यामध्ये येणाऱ्या कित्येक गाव 4-4 दिवस लाईट येत नाही. फ्लक्च्युएशन एवढं असतं, लाईट इलेक्ट्रिसिटीमध्ये फ्लक्च्युएशन एवढं असतं की त्या फ्लक्च्युएशनमुळे त्यांचे टीव्ही, फ्रीज हे सगळे उडतात. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा आहे की आपण आमच्या मंत्री महोदयाने इथे सांगितलं एवढे करोड आम्ही बजेटमध्ये टाकलेले आहेत, कागदावर सगळं आहे, तोंडाने आपण सगळं बोलतो आहोत, पण कोकणाला आपण जे बोलता आहात त्याप्रमाणे कोकणाला ते पैसे मिळत नाहीये आणि मिळत असेल तर काम होत नाहीये. म्हणून माझा प्रश्न एवढाच आहे की जो आपण कोकणासाठी बघतो आहोत, पाली हा बल्लाळेश्वर आपल्या अष्टविनायकामधला जे अष्टविनायक जे गणपती आहेत त्यामधला एक पालीचा बल्लाळेश्वर गणपतीचा एक भाग आहे. 4-4 दिवस अध्यक्ष महोदय पावर जातो, लाईट जाते, 4-4 दिवस लाईट येत नाहीये. ह्याच्यावर कोण बोलणार आहे, कोण बघणार आहे? फक्त आपण उत्तर दिला की आम्ही बघतो, फ्लक्च्युएशन होणार नाही, लाईट जाणार नाही, पण तिथे अस्तित्वात लाईट जाते आणि गेल्यानंतर कोण बघायला येत नाहीये. जोपर्यंत जसं आमच्या साहेबांनी सांगितलं की फोन केल्याशिवाय तिथे काम होत नाहीये, त्या फोन केल्याशिवाय तिथे काम होत नाहीये. हवेने पोल पडतात ते अगोदर आपण बघितलं पाहिजे. कोकणामध्ये जेवढा पाऊस होतो तेवढा पाऊस कुठे होत नाहीये हे आपल्या सगळ्यांना माहित आहे, पण आपण त्याच्या अगोदर का दक्षता घेत नाहीये ह्याच्यावर आपल्याला बोललं पाहिजे. याच्यावर आमच्या मंत्री महोदयाने बोललं पाहिजे की तुम्ही जे काम करणार आहात ते पडल्यानंतर तुम्ही काम करणार आहात, पडण्या अगोदर तुम्ही काय करणार आहात हे तुम्हाला, तुमच्याकडे माझा प्रश्न आहे, ह्याचं उत्तर मला पाहिजे. धन्यवाद. आपण ह्या ज्या मी स्कीमचे नावं सांगते अंडरग्राऊंड केबलिंगचे, ते त्याचसाठी आहे की वारंवार वादळी वाऱ्यास जे येतं आणि पोल पडतात हे होऊ नये म्हणून हे अंडरग्राऊंड केबलिंग होणार आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ह्या त्रासाला समोर जावं लागणार नाहीये. आणि सर्व कोकणातल्या सर्व सन्मान्य सदस्यांची लवकरच ह्या अधिवेशन संपण्याच्या आत आपण बैठक लावू आणि सगळ्यांच्या अडचणी विचारात घेऊन विदर्भ, मराठवाडा प्रत्येक विभाग वाईज बैठक लावू, पण पहिले कोकणातली लावू आणि ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा आपण मी आपल्याला ग्वाही देते की ह्या सगळ्या अडचणी लवकरात लवकर आपण सोडवून घेऊ.